पुण्याचं फळ. एकदा एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. यमराज तिला घ्यायला आले. त्या महिलेनं यमराजांना विचारलं, तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकामध्ये? तेव्हा यमराज म्हणाले, दोन्हीमधून कुठेही नाही. कारण या जन्मामध्ये तू खूप चांगले कर्म केलेले आहेस, त्यामुळे तुला सरळ ईश्वराकडे घेऊन जाण्याची आज्ञा आहे. ती वयस्कर महिला खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, मी खूप आभारी आहे, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी इथे पृथ्वीवरती स्वर्ग आणि नरकाविषयी खूप सारे ऐकलेलं आहे. मला एकदा या दोन्ही जागा कशा आहेत ते बघायचे आहेत. तेव्हा यमराज म्हणाले, तुमचे कर्म चांगले आहे, त्यामुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकतो. चल, मी तुला स्वर्ग आणि नरक या दोन्हींच्या दरवाजावरनं ईश्वराच्या महाली घेऊन जातो. दोघेही चालू लागले. सर्वात पहिले नरक आले. नरकामध्ये त्या महिलेला लोकांचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिथे सर्व लोक अशक्त आणि आजारी दिसत होते. त्या महिलेनं तेथील एका माणसाला विचारलं, तुम्ही सर्वजण इथे अशा अवस्थेत का आहात? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मग अजून कोणत्या अवस्थेत असणार? मृत्यूनंतर जेव्हापासून आम्ही इथे आलेलो आहोत, आम्हाला एकही दिवस अन्न खाण्यासाठी मिळालेलं नाही. भुकेमुळे आमचे आत्मे तडफडत आहेत. तेव्हाच त्या वयस्कर महिलेची नजर एका मोठ्या पातेल्याकडे गेली, जे त्या लोकांच्या उंचीपासून 300 फूट उंच होतं. त्या पातेल्यावरती एक मोठा चम्मच लटकवलेला होता आणि त्या पातेल्यातून खूपच स्वादिष्ट खमंग वास दरवळत होता. तेव्हा त्या वयस्कर महिलेनं त्या व्यक्तीला विचारलं, ह्या पातेल्यामध्ये काय आहे? तो व्यक्ती निराश होऊन म्हणाला, हे पातेलं नेहमीच खूप स्वादिष्ट खिरेने भरलेलं असतं. तेव्हा त्या महिलेनं विचारलं, यात खीर आहे, मग तुम्ही लोक हिला पोटभर का खात नाही? तुम्ही उपाशी का राहत आहात? तेव्हा ती व्यक्ती रडून बोलू लागली, कसं खाणार? ते पातेलं 300 फूट उंच आहे. आमच्यापैकी कोणीही त्या पातेल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा त्या वयस्कर महिलेला त्या सर्वांची दया आली. ती विचार करू लागली, ते बिचारे खीर असून जेवू शकत नाहीत. कदाचित परमेश्वरानं त्यांना ही शिक्षा दिलेली आहे. लगेच यमराज तिला म्हणाले, चला इथून, आपल्याला वेळ होत आहे. दोघेही पुढे जाऊ लागले. काही अंतरावरती स्वर्ग आला. तेथे स्वर्गामध्ये त्या महिलेला सर्वांच्या हसण्याचा आणि आनंदाचा आवाज येत होता. सर्व लोक खूप आनंदामध्ये होते. त्या सर्वांना आनंदित बघून ती महिला देखील आनंदित झाली. तिनं पाहिलं की तिथे देखील 300 फूट उंचावरती एक मोठं पातेलं आहे. त्यावरती एक चम्मच अटकवलेला आहे. तेव्हा त्या महिलेनं तेथील एका व्यक्तीला विचारलं, या पातेल्यामध्ये काय आहे? तो व्यक्ती म्हणाला, यामध्ये खूपच स्वादिष्ट खीर आहे. ती महिला हे ऐकून हैराण झाली. तिनं विचारलं, हे पातेलं इतकं 300 फुटावरती आहे, मग तुम्ही ह्याच्या जवळ पोहोचू शकत नसाल, त्यामुळे तुम्हाला जेवण मिळू शकत नसेल आणि तुम्ही देखील भुकेने बहाल असाल. तेव्हा सर्वजण आनंदित आहोत. हे कसे? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, आम्ही तर सर्व लोक या पातेल्यामधील खीर पोट भरून खातो. तेव्हा ती महिला म्हणाली, कसं? हे पातेलं फार उंचावरती आहे. तो व्यक्ती म्हणाला, पातेलं उंचावर आहे तर काय झालं? इथे किती झाडं आहेत. परमेश्वरानं हे झाड, नद्या मानवाच्या उपयोगासाठी तर बनवलेले आहेत. आम्ही यातील काही झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्याची एक उंच शिडी बनवलेली आहे. त्या शिडीवरती चढून आम्ही त्या पातेल्याजवळ पोचतो आणि पोटभर खीर खातो. त्या व्यक्तीचं हे उत्तर ऐकून ती म्हातारी आश्चर्यचकित झाली. तिने यमदूताकडे पाहिलं. तो हसला आणि म्हणाला, परमेश्वराने स्वर्ग आणि नरक दोन्ही देखील माणसाच्या हातामध्ये स्वाधीन केलेले आहेत. माणसाने ठरवलं तर तो त्याला नरक बनवू शकतो आणि ठरवलं तर स्वर्ग. परमेश्वराने सर्वांना एक समान संधी दिलेली आहे. त्याच्यासाठी त्याची सर्व मुलं एकच आहेत. तो कुणामध्ये भेदभाव करत नाही. तेथे नरकामध्ये देखील असेच झाड, नद्या सारं काही होतं, पण तेथील लोक आळशी आहेत. त्या लोकांना खीर त्यांच्या हातामध्ये हवी आहे. ते कोणतेही काम करू इच्छित नाहीत. त्यांना मेहनत करायची नाही. यासाठी ते सर्वजण भुकेने बेहाल आहेत. हीच परमेश्वराची बनवलेली दुनिया आहे. आपल्याला परमेश्वर हेच सांगतो, जो काम करेल, मेहनत करेल, त्यालाच त्याचं फळ देखील मिळणार आहे. यमराजाचं हे बोलणं ऐकून दोघेही जण आनंदाने पुढच्या मार्गक्रमणाला लागले. मित्र हो, या कथेचं सार असं की स्वर्ग आणि नरक दोन्ही आपल्या हातामध्ये असतात. जर आपण मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे आणि ते चांगलं असेल, जे आपल्या जीवनाला स्वर्ग बनवू शकतं. पण जर का तुम्ही आळसमध्ये बसून राहिलात तर मात्र तुम्ही चांगल्या संधीला देखील नरक बनवत असता. दुसरी कथा आहे पुण्याचं फळ. एक शेठ बसमधून उतरले. त्यांच्याकडे बरेचसं सामान होतं. ते आसपास नजर फिरवू लागले. तेव्हा त्यांना एक मजूर दिसला. शेठने त्याला आवाज देऊन बोलावलं आणि सांगितलं, मला या ठिकाणी सामान घेऊन जायचं आहे.
तू त्याचे किती पैसे घेशील? तो मजूर बोलला, तुम्हाला जितके वाटतील तितके द्या, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा मी सामान घेऊन चालेल तेव्हा रस्त्यामध्ये एकतर माझी गोष्ट ऐका किंवा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा. त्या शेठनं त्याला ओरडले आणि पळवून लावले. दुसऱ्या एखाद्या मजुराला तो शोधू लागला, पण बराच वेळ शोध घेतल्यानंतरही त्याला दुसरा कोणताही मजूर भेटला नाही. शेवटी मजबुरीमध्ये त्याने त्याच मजुराला बोलावले. तो मजूर धावत पळत त्या शेठकडे आला आणि म्हणाला, शेठ, माझी अट तुम्हाला मंजूर आहे का? आपलं काम झालं पाहिजे. या विचारानं त्यानं होकारार्थी मान हलवली. त्या शेठचं घर जवळपास 700 मीटरच्या दूर अंतरावरती होतं. त्या मजुराने सामान उचललं आणि तो त्या शेठसोबत चालू लागला आणि बोलला, शेठ, तुम्ही गोष्ट सांगताय की मी ऐकू? त्या शेठने सांगितलं, तू सांग. मजूर खुश झाला आणि सांगू लागला, जे काही मी बोलेल ते तुम्ही लक्ष देऊ नये का? असं बोलून तो पूर्ण रस्ताभर गोष्ट सांगत चालला. दोघेजण त्या शेठच्या घराजवळ पोचले. मजुराने अंगणामध्ये सामान ठेवलं. त्या शेठने त्याला पैसे दिले. मजुराने पैसे घेतले आणि तो म्हणाला, शेठ, मी जी गोष्ट सांगितली ती तुम्ही व्यवस्थित ऐकली की नाही? शेठ म्हणाला, मी तुझी कोणतीच गोष्ट ऐकली नाही. मला तर माझं फक्त काम करून घ्यायचं होतं. मजूर म्हणाला, शेठजी, तुम्ही जीवनामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. त्या शेठला हे ऐकून खूप राग आला. तो रागाने म्हणाला, तुझी बकबक खूप ऐकली. तू आता इथून जातोस की तुला मारून घालवायला लावू? तो मजूर म्हणाला, तुम्ही मला मारा अथवा सोडा, पण उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. आता तरी माझं बोलणं लक्ष देऊ नये का? आता मात्र तो शेठ जरा गंभीर झाला आणि बोलला, मरायचं तर प्रत्येकालाच आहे. जर माझा मृत्यू उद्या संध्याकाळी होणार असेल तर तो होईल. यामध्ये मी काय करू शकतो? तो मजूर म्हणाला, तेव्हा तर मी सांगत आहे, आता तरी माझी गोष्ट लक्ष देऊ नये का? तो शेठ बोलला, बरं ऐकव, मी तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतो. मजूर बोलला, मृत्यूनंतर तुम्ही यमलोकात जाल तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल, तुम्ही पहिले पापाचं फळ भोगणार की पुण्याचं? कारण माणूस आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य दोन्हीही करत असतो. तर तुम्ही सांगा, मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, पण मी पुण्याचं फळ डोळ्यांनी बघू इच्छितो. एवढं सांगून तो मजूर तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी बरोबर 7 वाजता त्या शेठचा मृत्यू झाला. शेठ यमलोकात गेला. यमराजने त्याला त्या मजुराने सांगितलेला प्रश्न विचारला, अगोदर तू पापाचं फळ भोगू इच्छितोस की पुण्याचं? तेव्हा शेठ म्हणाला, मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, परंतु जीवनामध्ये मी जे काही पुण्य केलं आहे त्याचं फळ मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. तेव्हा यमराज बोलले, आमच्या इथे अशी कोणती व्यवस्था नाही. इथे तर दोन्ही पाप आणि पुण्य दोघांची फळं भोगावी लागतात. तेव्हा तो शेठ म्हणाला, मग तुम्ही मला का विचारलं? आणि जर विचारलं तर ते पूर्ण करा. मी पृथ्वीवर तर अन्याय पाहिला आहे, पण इथे देखील अन्याय होत आहे. तेव्हा यमराज विचार करू लागला, हा बोलत तर बरोबर आहे, याला विचारून मी चूक केली आहे. जर माझ्याकडे असं काही असतं की त्याच्यामुळे मी याची इच्छा पूर्ण केली असती. विवश होऊन यमराज त्या शेठला ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले आणि पूर्ण गोष्ट सांगितली. ब्रह्माजीने आपली पोथी खोलून सारी पाने उलगडून पाहिली, पण त्यांना असा कोणताही मार्ग सापडला नाही की ज्यामध्ये ते याची इच्छा पूर्ण करू शकतील. ब्रह्मदेव देखील विवश होऊन यमराज आणि शेठला घेऊन विष्णूजवळ पोचले. विष्णुदेवांना सारी समस्या सांगितली. भगवान विष्णूने यमराज आणि ब्रह्माला सांगितलं, तुम्ही जा, आपलं आपलं काम बघा. दोघं निघून गेले. विष्णुदेवांनी शेठला सांगितलं, आता सांग, तुझं म्हणणं काय आहे? शेठ म्हणाला, मी सुरुवातीपासून हेच सांगत आहे, मी पुण्याचं फळ बघू इच्छितो आणि पापाचं फळ भोगू इच्छितो. पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, धन्य आहे तो गुरुरूपी मजूर जो शेवटच्या क्षणी तुझं कल्याण करून गेला. अरे मूर्ख, त्याने तुला सांगितलेल्या उपायामुळे तू माझ्यासमोर उभा आहेस. तुझ्या डोळ्यांनी तू माझं दर्शन केलेलं आहेस. माझ्या दर्शनाने तुझे सर्व पाप नष्ट झालेले आहेत. यापेक्षा कोणतं मोठं पुण्याचं फळ तू पाहू शकत आहेस? मित्र हो, या कथेचा सार असा काही आहे, गुरु आपल्याला कोणत्याही रूपामध्ये मिळू शकतो. गुरुने सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. माहित नाही कोण तुम्हाला कोणता धडा शिकवून जाईल, म्हणून समोरची आलेली संधी कधीही दवडू नका, तिचं सोनं करा.